तर मंडळी, संक्रांती येते तर तिळाची पापडी किंवा तिळाची बर्फी झालीच पाहिजे. तर आपण अगदी सिंपल पद्धतीने आजची ही तीळ पापडी बनवणार आहोत. त्यासाठी मी ते 1 वाटी तीळ आहेत ते स्वच्छ निवडून घेतलेत आणि पॅनवरती बारीक गॅसवरती यांना भाजून घेणार आहे, जेणेकरून मस्त ते असे कुरकुरीत होतील. आजची ही रेसिपी करताना ना आपल्याला गूळ वितळून घ्यायचं टेन्शन आहे किंवा गुळाचा पाकही करायचं टेन्शन नाहीये आणि याच्यामध्ये आपण एक थेंबही पाणी वापरणार नाही आहोत. तरीही अगदी परफेक्ट अशी ही तीळ पापडी किंवा तिळाची बर्फी बनवून तयार होते. जर तुम्ही पहिल्यांदा बनवत आहात किंवा तुम्हाला कुकिंगचा काही एक्सपिरियन्स नाहीये तरी सुद्धा तुम्ही ही तीळ पापडी बनवायला घेतलात ना तरी अगदी परफेक्ट बनणार, एवढी 100% गॅरंटी. आता इथे तीळ भाजून झालेले आहेत, त्यांना मी प्लेटमध्ये पसरवून ठेवते. छान असं गार होऊ द्यायचंय. तोपर्यंत इथे गूळ किसून घेते. गूळ बघू शकता किती मऊ आहे, एकदम सॉफ्ट गूळ घ्यायचा आहे, म्हणजे आपली ही पापडी आहे ना ती अगदी परफेक्ट तयार होते. गूळ एवढा सॉफ्ट घ्यायचा. तर गूळ छान असा किसून झाल्यानंतर मी ज्या वाटीने तीळ घेतले होते ना त्याच वाटीने 1 वाटी गूळ आहे तो मोजून घेतलाय. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची म्हणजे कोणत्याही ताटाला किंवा ट्रेला आपल्याला असं तूप लावून घ्यायचंय, म्हणजे आपण जेव्हा वडी थापू ना किंवा वडी सेट करू तर ती सेट झाल्यानंतर अगदी इझिली निघते. त्यामुळे ही प्रोसेस करून घ्यायची. आता इकडे आपले तीळ आहेत ते सुद्धा अगदी मस्त गार झाले होते. पूर्ण 100% गार होऊ द्यायचे, म्हणजे ते बारीक व्हायला मदत होते. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळे घातलेत. आता आपल्याला मिक्सर चालू बंद करत यांना बारीक असं वाटून घ्यायचं आहे. बारीक म्हणजे एका तिळाचे 2 तुकडे झाले तरी इनफ आहे, पावडर करायची नाहीये. आणि मिक्सर आहे तो एकसारखा चालवायचा नाहीये, नाहीतर मग तिळातून तेल सुटायला सुरुवात होते. काहीसं असं तयार झालं पाहिजे, म्हणजे असं पावडर फॉर्ममध्ये पण त्याचे थोडे थोडे तुकडे असले पाहिजेत, मगच तीळ पापडी खायला अशी छान मज्जा येते. आता याच्यामध्ये आपण किसून घेतलेला जो गूळ होता ना तो घालायचा आहे. अगदी पिंचभर मीठ घालायचं आहे, म्हणजे चव खूप छान येते. आता पुन्हा मिक्सर चालू बंद करत आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे अगदी मिनिटभरासाठी, म्हणजे सगळं साहित्य आहे ना ते एकामेकामध्ये छान असं मिक्स होतं. बघू शकता किती छान मिक्स झालंय, तरी सुद्धा अगदी परफेक्ट असं कोरडं मिश्रण आहे. अगदी असंच मिश्रण आपल्याला पाहिजे. आता पुन्हा मी गॅसवरती पॅन ठेवलाय आणि त्याच्यामध्ये अगदी चमचाभर तूप घालते. खूप कमी तुपामध्ये ही रेसिपी तयार होते, अगदी परफेक्ट. नक्की ट्राय करून बघा. तूप आहे ते सगळ्या पॅनला छान असं पसरवून घेतले, म्हणजे मिश्रण पटकन पॅनला चिटकत नाही. आणि आता हे जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे ना ते तुपावरती घालायचंय. पण लक्षात ठेवायचं गॅस आहे तो अगदी बारीक पाहिजे, नाही तर मिश्रण पटकन खाली लागण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅस बारीकच ठेवायचा आणि हळूहळू करत आपल्याला याला मिक्स करत राहायचंय. बघू शकता जसं हीट लागते ना गुळाला तसा गुळ आहे तो वितळायला सुरुवात होते आणि मिश्रण आहे ते ओलसर व्हायला सुरुवात होते. जसं आपण मिक्स करत जाऊ ना तसं अगदी छान 1 ते 2 मिनिट मिक्स करत राहिलं ना की ओलावा निर्माण होतो आणि मिश्रणामध्ये बाइंडिंग यायला सुरुवात होते. मी तुम्हाला पुढे पुढे दाखवेनच. बघू शकता 2 ते 3 मिनिट झाले होते आणि मिश्रण आहे ते चिकट व्हायला सुरुवात झाले. अशा पद्धतीने जेव्हा आपण करतो ना तेव्हा गुळाचा रेशो अगदी परफेक्ट राहतो. जेवढा आपल्याला पाहिजे तेवढाच तो वितळतो. याच्यामध्ये आपण एक थेंबही पाणी घालत नाही, त्यामुळे बर्फीची लाईफ आहे ती अगदी वाढते. त्यामुळे या पद्धतीने नक्की करून बघा. बघू शकता मिश्रण आहे ते असं ओलसर व्हायला सुरुवात झालेली आहे. मिश्रणाला बाइंडिंग यायला सुरुवात झाली. अगदी डो फॉर्ममध्ये आलं ना की आपलं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालं असं समजायचं. बघू शकता पूर्ण मिश्रण असं एकदम गोळा होतंय आणि पॅन सोडतंय, म्हणजे आपलं मिश्रण छान तयार झालंय. ह्या स्टेजला आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. खूप वेळ सुद्धा आपण परतत राहिलो ना तर पुन्हा मिश्रण असं फळफळीत व्हायला सुरुवात होतं. त्यामुळे एकदा ह्या स्टेजमध्ये आलं की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि जे आपण सुरुवातीला ताट आहे तूप लावून ग्रीस करून ठेवलं होतं त्याच्यावरती हा डो घालून आपल्याला लगेचच ह्याला थापायला घ्यायचं आहे. ही सगळी प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे. हे मिश्रण पटकन सेट व्हायला सुरुवात होते, त्यामुळे पटकन आपल्याला याला थापून घ्यायचं आहे. जितकं तुम्हाला जाड पातळ बर्फीचा आकार हवा आहे ना त्यानुसार याला असं स्प्रेड करत जायचं. स्पॅच्युलाच्या मदतीने करते, त्यामुळे तुम्ही बघू शकता आपल्याला हवा तसा आकार द्यायला सोपं होऊन जातं. तुमच्याकडे जर चौकोनी ट्रे वगैरे असेल ना तर अगदी त्याच्यामध्ये थापलात ना तरी चालेल, पण अशा पद्धतीने जर चौकोनीमध्ये थापलं म्हणजे गोल ताटामध्ये तरी सुद्धा आपण मस्त अशा वड्या पाडू शकतो. वरनं असं एकदम छान प्लेन करून घेतलंय आणि आपण तीळ आहेत ते वाटून घेतले होते ना त्यामुळे इतके ते दिसून येत नाहीत. त्यामुळे वरून बर्फी छान दिसावी यासाठी थोडेसे तीळ मी वरून असे स्प्रेड केलेत आणि त्यांना दाबून घेतलेलं आहे, जेणेकरून बर्फी दिसताना खूप छान दिसते. या तिळासोबत तुम्ही काजूचे कतरण वगैरे घातलात तरी चालेल,
पण तिळाची बर्फी आहे, तिळानेच खूप सुंदर दिसते. शेवटी तुमची मर्जी, तुम्ही कसंही ह्याला डेकोरेट करू शकता. हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे सगळे तीळ आहेत ना ते बर्फीमध्ये छान असे सेट होतात. ही सगळी प्रोसेस मिश्रण गरम असतानाच करायचं. आता थोड्या वेळ मिश्रण आहे ते गार होऊ द्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला मी परफेक्ट रेशो सांगते, जेव्हा आपण हात लावतो ना बर्फीला तेव्हा हात लावला गेला पाहिजे, पण बर्फी गरम असली पाहिजे. अशा स्टेजमध्ये हिला आपल्याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे मार्क करून घ्यायचं आहे. खूप गरम असताना सुद्धा करायचं नाही आणि पूर्ण गार होईपर्यंत थांबायचं नाही. एकदा बर्फी सेट झाली ना की मग कट करायला जमत नाही आपल्याला. त्यामुळे कोमट मिश्रण असताना आपल्याला याला असे मार्क करून घ्यायचे आहेत. जसे तुम्हाला लहान मोठे पीस हवे आहेत ना, कोणत्याही शेपमध्ये हवे आहेत तसे तुम्ही यांना कट करून घेऊ शकता. मी ते सिंपली चौकोन पीस ठेवलेत. एकदा आपण ह्याला मार्क करून घेतलं की मिश्रण आहे ते 100% गार होऊ द्यायचं आहे आणि मगच आपल्याला बर्फी कट करायला घ्यायची आहे. एक अर्धा तास झाला होता, मिश्रण मस्त असं गार झालंय. आता मी जे असे कट देऊन घेतले होते ना त्यांना असं पुन्हा प्रेस करून घेतलंय, म्हणजे बर्फ्या निघायला सोपं होऊन जातं. आणि बघू शकता इझिली बर्फी निघलेली आहे आणि तिचे पीस आहेत ते अगदी व्यवस्थित होत आहेत. लोणावळ्याची जी फेमस बर्फी आहे ना, जी तिळाची बर्फी आपल्याला मिळते, अगदी तसं टेक्स्चर येतं. परफेक्ट अशी बर्फी तयार होते. कोण बघून म्हणणारही नाही की आपण गुळाचा पाक कुठेही केला नाही किंवा एकही थेंब पाणी वापरलं नाही, तरीसुद्धा एवढी परफेक्ट ही बर्फी घरच्या घरी बनवून तयार होते. नक्की एकदा ह्या ट्रिकने करून बघा, तुम्हाला खूप सोपं वाटेल. नाहीतर मग तिळाची बर्फी करायची झाली ना तर गुळाच्या पाकाचंच खूप टेन्शन येतं बऱ्याच जणांना. तर तसं काहीच नाही आहे या रेसिपीमध्ये. ट्राय करून बघा. आणि लेअर किती छान आले आणि एक बर्फी तोडल्यानंतर तुम्हाला अंदाज आलाच असेल की ती किती परफेक्ट झाले. त्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. खा प्या मजा करा. अशीच रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू. बाय बाय.